मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अंधेरीतील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केलाय। या कॉल सेंटरमधील ठगसेनांनी चक्क अमेरिकन नागरिकांना लाखो डॉलरचा गंडा घातलाय। मागच्या 6 महिन्यांपासून हे कॉर्पोरेट लूक असलेलं बोगस कॉल सेंटर सुरू होतं। शरद मोहोळ प्रकरणात दोघा वकिलांना बेड्या पडल्याची घटना ताजी असतानाच या ठगसेन गँगमधील एका वकिलाला सुद्धा बेड्या पडल्यात। तुमच्या आमच्यासारख्या नागरिकांच्या कष्टाची कमाई लुबाडणारे हे ठगसेन नेमकं काय बतावणी करायचे, कशी करायचे लूट, पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। तुमच्या मोबाईलवर अमेरिकेतून कॉल येतायत। बंदी घातलेली औषधं कोणी विकू पाहतंय। ऑफर देऊन पैशांची मागणी होते। तुमच्या मोबाईलवर फॉरेनरचा फोन येत असेल आणि तो तुम्हाला काही स्वस्तात विकू पाहत असेल तर सावध व्हा। वेगळाच वाटणारा तो नंबर आणि अमेरिकन ॲक्सेंटमध्ये बोलणारा अमेरिकेतला नसून भारतातलाच आहे। अशाच एका कॉल सेंटरचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणात 1-2 नव्हे तर तब्बल 10 संशयितांना बेड्या ठोकल्यात। मुंबई क्राईम ब्रांच युनिट 10 ने अंधेरी येथील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केलेला आहे। पाहायचं झालं तर या पूर्णपणे कॉल सेंटरमध्ये भारतीय नागरिकांशी अमेरिकन कंपनी असल्याचे भासून या ठिकाणी लाखो रुपयाचा गंडा हा भारतीय नागरिकांना घालण्यात आलेला होता। जवळपास 10 जणांना या केसमध्ये आहे ती अटक देखील करण्यात आलेली आहे। अंधेरी पूर्वेच्या कॉर्पोरेट कार्यालय असलेल्या इमारतीत हे बनावट कॉल सेंटर बिनबोबाट सुरू होतं। सर्व सेटअप खऱ्या कॉल सेंटरला सुद्धा फिका पाडेल असाच होता। पोलिसांनी धाड टाकली तेव्हा 16 कम्प्युटरवर 14 लोक काम करताना रंगेहात पकडले गेले। धक्कादायक बाब म्हणजे त्यात एका वकिलाचाही समावेश आहे। कॉल सेंटरचा हा कारभार नेमका कसा सुरू होता तेही पाहूयात। टोटल 14 लोक मिळून आले आणि हा सगळे लोक US चे कस्टमर्सला VoIP मेथडने कॉल करून त्यांना असा दाखवत होते की ते US चे आहे आणि US ची ते फार्मा कंपनीज आहे, त्यांचे मेडिसिन्स त्यांना सेल करायचे आहे। तो त्यांना एकदा कस्टमर मिळाल्यानंतर ते पेमेंट केल्यानंतर ते त्यांना ड्रग्स पाठवणार, मेडिसिन्स पाठवणार, अशा प्रकारचे बेकायदेशीर कॉल सेंटर चालू होते। तर रेड केल्यानंतर त्यावर गुन्हा दाखल झालेले आहे आणि त्यामध्ये पुढील इन्व्हेस्टिगेशन कक्ष 10 कडे आहे। ते ठगसेन अमेरिकन नागरिकांना फोन करून अमेरिकन ॲक्सेंटमध्ये बोलायचे। हा कॉल VoIP क्रमांकावरून लागायचा, त्यामुळे ते अमेरिकेचेच असल्याची खात्री व्हायची। त्या अमेरिकन नागरिकांना विविध औषध विक्रीच्या नावाखाली ठगसेन लाखोंचा गंडा घालायचे। हे ठगसेन पेमेंट ऑनलाईन स्वीकारायचे। डॉलरच्या स्वरूपात हे पैसे स्वीकारले जायचे। मागच्या 6 महिन्यांपासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता। शिपिंगची बोगस कंपनी दाखवून शिपिंगचा बनाव करायचे। सायबर ठगसेनांनी कॉर्पोरेट कार्यालयाचा देखावा करून फसवणुकीचा हा काही पहिला प्रयत्न नाही। याआधीही मुंबई आणि नवी मुंबईसह भारताच्या विविध भागात फसवणुकीचा हा जामतारा पॅटर्न उघड झालाय। त्यानंतर सुद्धा नवनवीन शक्कल लढवून ऑनलाईन फसवणुकीचे कारनामे ठगसेन करतायतच। अजूनही अनेक जण त्यांच्या बोलण्याला भुलून जाळ्यात अडकतातच। अशा फसवणुकीतून वाचण्यासाठी पोलीस नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करतायत। तर अननोन नंबरवरून कॉल आले आणि ते काही तुम्हाला फ्रीचे काही तुम्हाला मिळेल, काही हॉटेल रिव्ह्यू करून मिळेल, अशा प्रकारची फसवणूक पूर्वी झालेली आहे। तर अननोन नंबरवरून अशा प्रकारची ऑफर आपल्याला आले तर कृपया करून त्यामध्ये आपण फसू नये। ते निश्चितपणे एक फसवणुकीचे प्रकार आहे। तुमच्या कष्टाची कमाई खात्यात सुरक्षित राहावी, त्यावर कोणा ठगसेनाची वक्रदृष्टी पडून पश्चातापाची वेळ येऊ नये म्हणून तुम्ही आम्ही पोलिसांचं हे आवाहन तंतोतंत अंगीकारलं पाहिजे। मुंबईहून निखिल चव्हाणसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।